आपल्या कामाप्रती निष्ठा आणि पशुपालकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉक्टर अतुल खेरडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा नुकताच 30 मार्च रोजी अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला। सरकारी पदाचा गर्व न बाळगता एक मनमिळावू आणि काळजीवाहू अधिकारी म्हणून डॉक्टर खेरडे यांनी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली। या सोहळ्याप्रसंगी अनेक पशु चिकित्सक आणि पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले, तर पशुपालकांनी त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी डॉक्टर खेरडे भावुक होत म्हणाले की सेवेतून निवृत्त होत असलो तरी पशुपालक आणि सहकाऱ्यांच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर राहीन। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर वैभव देशमुख यांनी भूषवले। या प्रसंगी डॉक्टर गजानन नागरे, डॉक्टर गावंडे, डॉक्टर निरंजन डांगे, डॉक्टर गजानन सान्ने यांच्यासह अनेक मान्यवर, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते। जनार्दनराव खेरडे आज सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या पदावरनं नांदगाव खंडेश्वर इथून सेवानिवृत्त होत आहे। या तालुक्यामध्ये मी यापूर्वीही पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून 4.5 वर्षाची सेवा केलेली आहे आणि त्यानंतर मी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अमरावती येथे बदली झाल्यामुळे तिथे गेलो होतो आणि पदोन्नतीने परत योगायोगाने याच तालुक्यामध्ये मी रुजू झाले। या प्रदीर्घ कालावधीमध्ये मी नांदगाव येथे सेवा केली आणि इथे पशुपालकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यावेळी इथे छोटा दवाखाना असून सुद्धा आम्ही पशूंमध्ये उद्भवणारे जे शस्त्रक्रियेच्या ज्या केसेस होत्या अशा केसेस आम्ही इथे मोठमोठ्या शस्त्रक्रिया त्या काळामध्ये आम्ही यशस्वीरित्या पार पाडल्या आणि त्यामुळे काय झालं की पशुपालकांचा एवढा विश्वास बसला की डॉक्टरांकडे केस आणल्यानंतर केस दुरुस्त होते असा विश्वास निर्माण झाल्यामुळे दवाखान्यामध्ये दैनंदिन रुग्ण सरासरी इतकी वाढली की आमचा फक्त 2 आणि 3 लोकांचा स्टाफ असल्यामुळे आमच्यावरती खूप ताण यायचा, परंतु आम्ही दिवसभर कार्यरत राहायचो आणि नांदगाव सारख्या ठिकाणी इतके पशु दवाखान्यामध्ये उपस्थिती होतात हे लोकांना एक नवल वाटायचं। तर असं शेतकऱ्यांचं मला इथे भरभरून प्रेम मिळालं आणि माझी सेवा इथे झाली, त्याबद्दल मी पशुपालकांचे पण आभार व्यक्त करतो। इथे स्टाफ आहे त्यांनी मला खूप सहयोग केला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।